नवरा बायकोची भांडणं झाल्यावर बायको 2 दिवस माहेरी जाऊ शकते, पण नवऱ्यानं कोणत्या माहेरी जायचं? तो असतानाच असतो माहेरात, जायचं कुठे? जगात अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत की ते सगळं आता सर्व कामं तर चालू असतात, सर्व कामं बंद होते, सर्व गोष्टी बंद होते, पण 2 व्यक्तींच्या गोष्टी गप्पा कधीच बंद होत नाही त्या. ते म्हणजे एक शेजारी दुसरी शेजारी जर दोघी मिळून बसल्या त्यांच्या गप्पा कधीच बंद होणार नाहीत. बरोबर आहे की नाही? पप्पाचं टॅलेंट कशात आहे? आणि मम्मीचा पुरुषांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी, आणि बायकांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडणं करण्यासाठी. होय हो, उद्या तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? मला गिफ्ट काय नको, पण फक्त इज्जत द्यायचा. मी गिफ्टच देणार. अहो, आज जेवणात काय काय खाणार? आज जेवणामध्ये काय काय ऑप्शन आहे? राईस, चावल आणि भात. तू चंद्रमुखी, मी सूरजमुखी. मी तुमच्यावर दुखी, तुम्ही माझ्यावर दुखी. तुझं तोंड कायमचं बंद कर, म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. मामी, मी जिम मारितोय, मला काय फरक पडला का? होय जावाय, तुम्हाला लय फरक पडलाय. तरी किती पडलाय? इतका पडलाय, एवढा. सर, तुम्ही किती जबाबदार आहात? अख्खी रात्र फोन बघत बसता, घरात चोरी होणे म्हणून. भावांनो, सुंदर असणं जर अपराध असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. नाही सुनी, जितकी सुंदर तू आहेस की नाही, तुला नुसती शिक्षा नाही, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, फाशीची. ओ, आज भाजी कशी झाल्या? कशाला भांडणाचं निमित्त शोधलेल्यास का? तुला भांडण केल्याशिवाय करमत नाही का काय म्हणाव? तुमच्या पोराला नीट समजावून सांगा, माझ्या पोराला मारले, पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो, विचारा की. इंजिनियरला मराठीत काय म्हणतात? बेरोजगार. बरं, ते जाऊ द्या, तुम्ही काय काम करताय? इंजिनियर आहे मी. म्हणूनच बोंबलत हिंडालेस लोकांना प्रश्न विचारत.